अंजली किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय तिळाची पोळी. तर त्यासाठी आपण साहित्य घेतलंय बघा. तर सगळ्यात आधी आपल्याला गव्हाचं पीठ 2 वाट्या लागणार आहे. तर 2 वाट्या गव्हाचं पीठ आपण हे चाळून घेणार आहे. त्यानंतर बघा इथं मुठभर शेंगदाणे घेतलेत आपण. त्यानंतर इथं अर्धी वाटी आपल्याला इथं पांढरे तीळ लागणार. तर तीळ आपण गावरान तीळ वापरलेले आहेत. त्यानंतर इथं बघा गुळ घ्यायचा आहे आपण. तर तीळ आणि गुळ हे दोन्ही समान मापाने एकाच वाटीने घेतलेले आपण. त्यानंतर इथं वेलची पावडर घेतली आपण. बेसन लागणार आहे आपल्याला 2 चमचे, ते घेतले आपण. 2 चमचे तूप लागेल, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला इथं पाणी लागेल. तर सर्वात आधी आपण गव्हाचं पीठ घेतले 2 वाट्या बरोबर, ते आपण इथं व्यवस्थितपणे चाळून घेऊया. तर एका परातीमध्ये आपण इथं गव्हाचं पीठ चाळून घेतोय. तर इथं बघा गव्हाचं पीठ आपलं चाळून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय थोडंसं अगदी, आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं. ते व्यवस्थित सगळं तूप आपल्याला इथं, आपण इथं गरम तूप टाकणार नाहीये, तर साधंच आपलं थंड तूप इथे टाकून आपल्याला हे पिठाला चांगलं चोळून घ्यायचे. तर पीठ आपलं पिठाला व्यवस्थित असं आपण इथं तूप चोळून घेऊया. तर इथं बघू शकता 1 चमचा भर तूप मी इथं व्यवस्थित असं पिठाला चोळून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मऊसूत असं मळून घ्यायचंय. तर इथं बघा आता व्यवस्थित असं पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. तर पीठ जेवढं आपल्याला छान मळता येईल तेवढं आपण इथं मळून घेणार आहे. आता पीठ मळून झाले, ह्याच्यावर आपण झाकण टाकून ह्याला बाकीची तयारी होईपर्यंत 1-10 मिनिटं भिजायला ठेवूया. आता कढई ठेवली आपण. तर जाड कढई घ्यायची. कढईमध्ये आपण मुठभर शेंगदाणे टाकलेले आहेत. तर शेंगदाणे बारीक गॅसवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे. तर जेवढे तुम्ही शेंगदाणे आणि तीळ छान भाजतान तेवढी तुमची पोळी, तिळाची पोळी छान चविष्ट आणि मस्त खुसखुशीत होणार आहे. तर इथं आपल्याला पहिल्यांदा शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. तर इथं बघा शेंगदाणे थोडेसे आहेत, पण 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान एकसारखे हलवत राहायचे आणि भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून झालेत. आता ह्याच कढईमध्ये आपण तीळ घेतलेले आहेत. तर तीळ पण आपण इथं आता भाजून घेऊया. तर तीळ सुद्धा आपल्याला एकसारखे चांगले हलवत राहायचे आणि नंतर आपल्याला हे काढून घ्यायचे. तर उडायला लागले की आपले तीळ भाजले असे समजायचं आणि आपण इथं ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहे. तर तीळ पण आपण 1-2 मिनिटं चांगले बघा भाजून घेतलेले आहेत. तर तीळ पण आपला छान कलर बदललाय. आता आपण एका ताटामध्ये तीळ सुद्धा थंड होण्यासाठी ठेवणार आहे. आता तीळ शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहेत. आता आपण शेंगदाणे ते फुलकट न करता आपण शेंगदाणे घातलेले आहेत. त्यानंतर बघा इथं आपण तीळ पण घालून घेतलेले आहेत. आता दोन्ही गोष्टी आपल्या छान थंड झालेल्या आहेत. त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर आपण टाकून घेतलेली आहे. तर आता आपलं बेसन भाजायचं राहिलंय. तर आपण 2 चमचे बेसन इथं कढईमध्ये तुपावर भाजून घेणार आहे. तर ह्याच्यामुळं काय होईल की आपली तिळाची पोळी ती अगदी खुसखुशीत होणार आहे. तर जसं लाडूचं आपण बेसन भाजून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बेसन छान तूप टाकून थोडंसं भाजून घ्यायचं. व्यवस्थित असं एकसारखं सर्व गुठळ्या मोडून आपल्याला पीठ चांगलं खमंग वास येईपर्यंत इथं भाजून घ्यायचे. तर इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं आपलं मिक्स बेसन पण छान मी इथं भाजून घेतलेलं आहे. पूर्ण गुठळ्या ह्याच्या मोडून टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यात तीळ शेंगदाणे टाकलेत. त्यामध्येच आपल्याला हे 2 चमचे बेसन घालून घ्यायचे. आता सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित करून घेऊया. आणि त्यानंतर बघा इथं आपल्याला 1 वाटी गूळ घेतलाय आपण. गोड तुमच्या आवडीने तुम्ही करा आणि व्यवस्थित असं मऊसूत आपल्याला सर्व वाटण तयार करून घ्यायचे. तर इथं बघा व्यवस्थित असा ओलसर आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता
तर हाताने आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचे. तर हाताने सर्व मिश्रण बघा व्यवस्थित मी एकसारखं करून घेतलेलं आहे. आता पीठ पण आपलं लगेचच चांगलं भिजलेलं आहे. आता पुन्हा एकदा पीठ मी मळून घेते, म्हणजे छान असं मऊसूत पीठ आपलं होईल. आता आपल्याला इकडं छोट्या छोट्या मध्यम आकाराच्या पिठाच्या गोळे काढून घ्यायचे आणि जसं पुरण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला पिठाची इथं वाटी तयार करून घ्यायची. तर अगदी छोट्या साईजच्या मी इथं तिळपोळ्या करणार आहे. तर वाटी तयार झाली बघा. आता बसन तेवढं सारण आपण मध्ये भरून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बघा जेवढं सारण बसन तेवढं आपण इथं पिठाच्या वाटीमध्ये भरून घेतोय. आता जवळजवळ 2 चमचे व्यवस्थित असं सारण इथं बसलेलं आहे आणि आपले अशा पद्धतीने आता हे 4-5 गोळे तयार करून घेऊया. मी तर इथं एकदमच अशा 5 पोळ्यांचे गोळे बनवून घेते. तर अशा पद्धतीने बघा छान खोलगट वाटी करायची, मध्ये जरा जाड ठेवायची आणि आपलं जेवढं सारण बसन तेवढं आपण इथं भरून घेतोय. तर हाताने थोडं सारण खाली दाबायचं, म्हणजे व्यवस्थित असं अगदी आपल्या पोळीमध्ये व्यवस्थित हे बसलं जाईल. तर अशा पद्धतीने बघा मी 4 ते 5 पोळ्या बनवून घेते. आता सर्व उंडे बनवून झालेले आहेत. आता लगेच आपण पटपट इथं पोळ्या लाटून घेऊया. तर दोन्ही साईडनी आपल्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे. तवा तर तापायला ठेवलेलाच आहे मी आणि हाताने थोडं एकसारखं प्रेस करायचं, म्हणजे सारण व्यवस्थित इथं दाबलं जाईल. आणि अगदी मध्यम छोट्या छोट्या आकाराच्या छान अशा आपण या पोळ्या तयार करून घेऊया. वरून थोडीशी तीळ टाकूया. तर पोळी आपली लाटून झालेली इथं बघू शकता. अगदी मध्यम आकाराच्या छान अशा आपण या तिळपोळ्या तयार करतोय. तवा पण तापलेला आहे आपला. तव्यावर थोडस आपण तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीने काही टाका आणि त्यानंतर पहिली पोळी आपण इथं तव्यावर टाकून घेऊया. तर तिळाची बाजू मी खालच्या साईडने केली आणि पोळी तव्यावर टाकलेली आहे. आता ह्याच पद्धतीने दुसरी पण पोळी आपण पटकन लाटून घेऊया. तर पहिली पोळी आपण इकडे उलटी पालटी करून घेऊया. वरून तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही लावू शकता. तर पोळी भाजताना थोडी दाबून दाबून भाजायची, म्हणजे आतलं सारण पण आपलं छान असं मऊसूत होतं. आणि अशा पद्धतीने बघा आपली पहिली तिळपोळी छान अशी तयार झालेली आहे. आता आपण ही काढून घेणार आहे. आता दुसरी पोळी आपण लाटून घेतोय आणि ती पण टाकून घेतोय. तर दुसरी पोळी आपली छान तयार झालेली आहे. पहिली पोळी आपण भाजून ठेवलेली आहे. आता दुसरी आपण इथं तव्यामध्ये घालून घेऊया. थोडस तेल तूप तुम्ही काही सोडा आणि अशी आलटून पालटून छान जरा थोडीशी उलटण्याने दाबून दाबून ही पोळी भाजायची, म्हणजे आतलं जे सारण आहे ते आपलं व्यवस्थित असं मेल्ट होतं
आणि पोळी खायला पण छान लागते. अशा पद्धतीने बघा दुसरी पोळी आपली मस्त अशी तयार झालेली आहे. तर आपण दुसरी पोळी ताटात काढून घेऊया. तर ह्याच पद्धतीने आपण पाचीच्या पाची पोळ्या आता पटकन करून घेणार आहे. तर इथं बघू शकता छान अशा आपल्या ह्या 5 तिळपोळ्या मी तयार केलेल्या आहेत. अगदी तुम्ही म्हणताल तर 6 ते 7 दिवस जरी तुम्ही ठेवून खाल्ली तरी आंबणार नाही, वास लागणार नाही. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने छान अशा खमंग खुसखुशीत अशा अगदी 4 ते 5 दिवस टिकणाऱ्या अशा मस्त आपण ह्या तिळपोळ्या बनवलेल्या आहेत. तर चवीला पण तितक्या सुंदर झालेल्या आहेत. आतमध्ये बघा छान असं आपण भरपूर सारण भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ह्या पोळ्या बनवलेल्या आहेत. तर इथं बघू शकता तर इथे बघा तुम्हाला एक पोळी मी तोडून पण दाखवते. तर छान खुसखुशीत झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तिळपोळ्या तुम्ही बनवून बघा, अगदी चवीला भारी लागतात. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.